आता आहे ना छोटीशी आपण ट्रेनिंग ठेवलेली आहे. आता माझा असा प्लॅन आहे की छोटी छोटी ट्रेनिंग घ्यायची ब्रेकरची मग बसबारची, जेवढ्या लोकांना आपल्याला सांगता येईल ना. आपण काय करतो, काम करतो, पण ऍक्च्युली कसं वर्किंग कशी होते ना, ते थोडंसं आता बसबार कसं ना वर्क होते ना, ते बघू आपण. आता समजा बलबा म्हणजे काय ते सांगा अगोदर. हा, पहिले ना इथून सांगू द्या मी ना ही आपली आहे ना, हे एक सबस्टेशन आहे. हा, ही आपली एक बस आहे, बरोबर आहे. ही एक लाईन आहे, ही ट्रान्सफॉर्मर आहे, एक दुसरा ट्रान्सफॉर्मर आहे, आणि ही एक दुसरी लाईन आहे, बरोबर आहे. हा, ह्याला बस आयसोलेटर बोलतो, नंतर ब्रेकर असतो, नंतर मग सिटी असते, सिटी. आणि ही लाईन झाली, सगळ्यांना तसंच आहे. आणि हे एक कोर दाखवली, सेकंडरी साईडची एक कोर दाखवली. तसे 5 कोर असतात. सिटी जी असते ना, सिटीच्या आतमध्ये 5 कोर असतात प्रत्येक लाईनला किंवा ट्रान्सफॉर्मरला ना. अशी ही दुसरी असते, तिसरी, चौथी आणि पाचवी, अशी 5 कोर असतात. तर आता ही एक कोर दाखवली इथे सॅम्पल म्हणून. ही ही जी जाते ना, ही पुढे जाते बसबारच्या रिलेला, किंवा ज्या रिलेला असेल. बसबार पहिला एक बसबार असतो, नंतर डिस्टन्स, ओव्हर करंट, मग एक मीटरिंगला जाते, आणि मग एलबीबी, असे 5 कोर असतात ते. तर आता आपण बसबार आहे ना, बसबार कसं होतं. ऍक्च्युली बस म्हणजे काय की येणाऱ्या लाईनी आणि जाणाऱ्या लाईनी. हा, तिथे तिथे सगळेजण मिळतात अशा. येणाऱ्या लाईनी इज इक्वल टू बाहेर जाणाऱ्या लाईन. हा, म्हणजे 100 करंट जर अँपिअर येत असेल तर हा. जाणारा पण 100 करंट अँपिअर असेल. आणि मध्ये इथे बस कपलर आहे, हे दोन. हा सेक्शन 1 आहे, हा सेक्शन 2 आहे. आणि मध्ये आहे ना जोडायला एक बस कपलर म्हणून असतो, ब्रेकर आहे आणि सीटी आहे त्याच्यात. आणि दोन आयसोलेटर, दोन साईडला दोन आयसोलेटर, बस सेक्शन 1, बस सेक्शन 2. याचं काम काय आहे ते सांगा अगोदर. हे म्हणजे आपल्याला काम करायचं असेल तर हे आपण पहिले काय करतो, ब्रेकर ओपन करतो, त्याच्यानंतर मग आपण दोन्ही आयसोलेटर ओपन करतो, मग हे दोन्ही वेगवेगळे होतात. हा सेक्शन वेगळा होतो, त्याचं हा प्रोटेक्शन सेक्शन वेगळा होतो. प्रोटेक्शन यूज सांगा. प्रोटेक्शन काय आहे याचं? हा, आता ते, आता बस, आता सांगतो ना ते. हे बघा, ही लाईन गेली समजा ना, याच्यात 100 एम्पियर चालला आतमध्ये, ठीक आहे. जेवढा चाललाय तेवढाच बाहेर येईल आपला. याच्यातनं 50 एम्पियर आला. हा, या बस कपलर मधनं 50 एम्पियर गेला. आणि मग इथनं 25 गेला, या 50 एम्पियरचा इथे 25 गेला, 25 गेला, म्हणजे जेवढा आतमध्ये आलाय 100 एम्पियर, तेवढा 100 एम्पियर बाहेर गेला. 50 इथनं गेला, 25 आणि 25 असं गेलं, समजलं. तर बसबार मध्ये काय होते माहिती का, जेव्हा इनकमिंग आणि आउटगोईंग सेम आहे. आता याला सेकंडरी मध्ये 100, आता समजा इथे 100 एम्पियर गेला ना, याला सेकंडरी मध्ये करायचंय, म्हणजे कसं करायचं याला. सेकंडरी मध्ये किती होतो, 100ला आहे ना सिटी रेशिओ असेल त्याने डिवाइड करायचा. 100ला 100 केला तर किती होईल, 1 एम्पियर होईल, इथे 1 एम्पियर दाखवलं. आता 50 आहे, 50ला 100ने डिवाइड करायचं, म्हणजे सेकंडरी, म्हणजे रिलेमध्ये 0.5 आहेत. 25चा होईल 0.5, आणि या 25चा 0.5. म्हणजे हे जर आतमध्ये चाललंय त्याला प्लस केला, बाहेर चाललंय त्याला मायनस केला, तर त्याचा बेरीज काय होते, 0 होते. म्हणजे ही नॉर्मल कंडिशन आहे आपली, ही नॉर्मल कंडिशन बरोबर आहे. आणि आता समजा जर फॉल्ट झाला, आता इकडे या बसवरती समजा हा इथे फॉल्ट दाखवला आपण, बरोबर आहे. फॉल्ट झाला तर काय होते, बस फॉल्ट मध्ये आहे ना, सगळीकडनं करंट फ्लो होतो आतमध्ये, खूप जास्त करंट होतो. आता इथे 2500 एम्पियर करंट गेला, ठीक आहे. तर पहिले पहिले कसा हा आत जात होता ना, आणि इथनं असा हा करंट बाहेर जात होता, बरोबर आहे. ही तुम्ही डायग्राम बघितली ना, इथे 25 एम्पियर बाहेर जात होता, बरोबर आहे. पण आता काय झालं, फॉल्ट झाला इथे, बसमध्ये फॉल्ट झालाय. फॉल्ट झाला तर काय होईल, हा जो करंट आहे जो पहिले बाहेर चाललेला ना, तो आता आतमध्ये जायला, बरोबर, आतमध्ये गेला की. आता इथे पहिले किती जात होता, 100 एम्पियर जात होता, पण आता फॉल्ट झाल्यामुळे किती इथे 1000 एम्पियर आता आतमध्ये चाललाय. इथनं या लाईन मधनं 1000, हे दुसऱ्या कुठल्या तरी सबस्टेशन मधनं असा तो बस आत जाईल. आणि इथनं पण एक दुसऱ्या सबस्टेशन मधनं करंट, इथनं 1000 चाललंय, इथनं 1500, असा 2500 एम्पियर फॉल्ट करंट जाईल. मग सेकंडरी मध्ये किती होईल, 1000ला 100ने डिवाइड करायचं, 10 एम्पियर झाला, ठीक आहे. इथे 1500ला 100ने डिवाइड करायचं, सिटी रेशो 100 आहे, तर किती झाला, 15 एम्पियर झाला. हे टोटल किती झालं, आता डिफरन्शियल मध्ये करंट पहिले किती, 0 होता इथे, तो आता 25 एम्पियर डिफरन्शियल मधनं करंट चाललाय. मग तो बसबार रिलेला समजलं की डिफरन्शियल मधनं करंट चाललाय, मग तो बसबार रिले ऑपरेट होतो. आणि बसबार रिले ऑपरेट झाला की त्याच्यावरचे जे फीडर आहेत, हा, हा आणि हा बस कपलर, हे तिन्ही ट्रिप होणार असे. हा ऑफ झाला, हा ऑफ झाला, आणि हा ऑफ झाला. आता हे तिन्ही फीडर झाले ऑफ,
तिन्ही फीडर ऑफ झाले, मग हा फॉल्ट झाला आयसोलेट. हे आपलं चालू राहते, जसं चालू होतं पहिले त्याप्रमाणे हा सेक्शन तसाच चालू राहणार आपला. समजलं ना? तर हे जी लाईन आहे ना, सिटीच्या जर मागच्या साईडला फॉल्ट असेल ना, या साईडला एवढ्या सेक्शन मध्ये फॉल्ट असेल ना, तर बस बार ऑपरेट होतो. सिटीच्या जर पुढच्या, आता सिटीच्या पुढे लाईनच्या साईडला एवढ्या या डायरेक्शन मध्ये फॉल्ट आहे ना, तर आपली लाईनचा डिस्टन्स रिले ऑपरेट होतो. समजलं? आणि त्याच्यामध्ये एक नंतर एक आता एलबीबी प्रोटेक्शन एक आहे. नाव ऐकलं का एलबीबी म्हणून? नाही, समजायला आलो. एलबीबी नाव ऐकलंय का? एलबीबी, लोकल ब्रेकर बॅकअप. आता काय होतंय, आपला जर फॉल्ट झाला, एखादा कुठे फॉल्ट झाला, समजा कुठे लाईन वरती फॉल्ट झाला ना, तर काय होतंय की तो जो सिटी जो आहे तो कशाला आपल्या रिलेला देतो करंट, आणि तो रिले मग ऑपरेट होतो. रिले काय करतो, मास्टर ट्रिप रिले असतो एक 86 नंबरचा रिले, तो होतो, आणि मग तो रिले त्याच्या ब्रेकरला हे करतो, ट्रिप करतो. पण जर तो ब्रेकरच जर आपला अटकला, कधी कधी ब्रेकर अटकू शकतो ना आपला, ब्रेकर जर आपला अटकला, ब्रेकरचा प्रॉब्लेम आला, तर त्याला 200 मिली सेकंद तो थांबतो, त्याच्यानंतर तो ना एलबीबी देतो. एलबीबी मध्ये काय करतो तो, त्याचा जो त्याचा जो रिले आहे, ही जी सिटी आहे, हा एक कोर 1 आहे, हा बस बारला दाखवला इकडे, बरोबर आहे. आणि दुसरा कोर आहे, हा जातो रिले पॅनल मध्ये, आणि त्याचा जर एलबीबी ऑपरेट झाला, म्हणजे तो 200 मिली सेकंद वाट बघतो ट्रिप होतोय का रिले. जर ट्रिप नाही झाला, आता एलबीबी ऑपरेट होतो. एलबीबी काय करतो, बसबारची सर्किट वापरतो. बसबारची जी आहे ना सर्किट वापरतो. एलबीबीचा कॉन्टॅक्ट ऑपरेट झाला, तर तो बसबारची सर्किट वापरतो, आणि मग बसबार काय करतो, बसबारकडे सगळी माहिती आहे, त्याला ट्रिप करायचं, तर तो पूर्ण ती सेक्शन ट्रिप करतो असं. तर हे असं बसबारचा आणि एलबीबीचा असं संबंध आहे. समजलं काय?